या पावसात बुवाला धव धव धाव मेन पॉइंटला बंद केला हो बाकी या झापूक झुपूक पावसात बुवाला धव धव धावायची मजा देऊया हो की नाही. चला करूया सुरुवात आपल्या दुसऱ्या बारीला. मस्त बारी केला बाकी बुवान. 30 गाणी 30 डायलॉग बाजी चायनीज भेल न हे नि ते आहे ना. अशी डायलॉग बाजी करून जर शक्तितुरा झाले असते तर आज आमच्या विजय पायकोळी बुवांचं दुर्वासदादा पायकोळी बुवांचं एवढं नाव नसतं बुवा. म्हणे मी मोठा क्रिकेटचा समालोचक आहे म्हणजे कॉमेंट्री मॅन. गोलंदाज चांगले गोलंदाजी करत आहेत आणि गोलंदाजांनी चेंडू टाकला आहे आणि सुंदर अशी फलंदाजी करताना योगेश जाधव त्यांनी धाव धाव धुतलेला आहे. बुवा कॉमेंट्री करायची असती तर इथं शक्तितुरा नाचाचा सामना दिला असता काय. जल्ला चिंगम खाऊन कोण थुकला इथं बुवा थुकला का काय. का बुवाचं खाल्लं करणार थुकले. कोण थुकलं इथं चिंगम खाऊन. निस्ता काय बुवाचा झाला का. बुवा म्हणतो या बकरीला सोलायचं ते म्हणतात. मग आता बकरीला सोलायचं तर बोकड सोलत नाही का हो. बोकडाचा तर अजून टेस्टी लागतो. मटन तुम्हाला माहित असेल मी काय बोकड बिकड खात नाही. आपण काय मटन बिटन खात नाही. खाल्लं तर बुवा कोंबड्याचं खातो मटन जरासं चिकन पण बाकी बकरा बिकरा आम्ही रसा सुद्धा पेत नाही बकऱ्याचा. पण तुम्हाला माहित असेल बोकडाचा चांगला लागतो टेस्टी एकदम मटन. हे बघ बुवा सर्वात पहिला हे रत्नागिरी रायगड मी केलं का हो. आता तू बुवा तुझ्या बॅनर खाली फोटोवरच आहे रायगडचा टायगर. मग तेवढंच मी बोलले रायगडचा वाघ फुचका वाघ याच्यात काय जमलं. आणि म्हणतात ही लोकांची दिशाभूल करते. अरे इथे रत्नागिरी रायगडला बुवा आज तू आणलंस उगाच तू इथे रायगडच्या लोकांना. अरे मी उलट स्तुती केली लोकांची की आज या लोकांचं मन एवढं मोठं आहे त्यांनी एवढा मान सन्मान दिला. आणि तू इथे येऊन नको तो विषय गातोस की हा रत्नागिरी रायगड. मी नाही बुवा तुला सांगणारा कोण आहे ना तो मला चांगला ठाऊक आहे. त्याला पण जोडीन ना तुला पण जोडीन लक्षात ठेव. हे शब्द कोणाचे आहेत कोण कोणाच्या कानात सांगतो कोण कोणाच्या कानात मुततो सगळा माहिती आहे आम्हाला. कोण कोणाचा संडास वापरतो कोण कोणाचा बाथरूम वापरतो या सकट आम्ही ठेवतो सगळा हिशोब. तुला सांगू संडास कोणाचा वापरतोस तो. चिडी चुप बुवा 52 पत्ते खोलायला लावू नकोस. आज 2च खोलणार आहे पण असे खोलणारे नाही तुझ्या जीवाला लागली ना बारी पण नावाची तेज पवार गोटाडणार. लांब इंजेक्शन मारलंय कुठं. याचं इंजेक्शन लांब आहे का असेल का हो. हा एवढं
आणि हा वाघ हा एवढूसा वाघ आणि ह्याचं इंजेक्शन एवढं लांब कसं असेल. काल मला म्हणतो बाईचा लई मोठा आहे. आता मी कालचं काढणार नव्हते पण आता ह्यान काढला आणि बोलला ना मी काल पण झोपवली हिला धाव धाव धुतली हो. काल पण पिंपळे बुद्रुकला चिपळूण मध्ये पण हिला धुतली हो. अरे तूच धुतोस काय आणि आम्ही काही नुसते काय खाली लोलताव काय. आम्ही खालून मुक्का देऊ तुला मग कुठं लागल बघ. तू वर्ण किती पण धुतलास ना तरी खालनं एक दिलेलास तुला बस झाला. तुझा काम कसा झापूकनी झुपूक होऊन जाईल. मग कालीच नाही तुझा काहीतरी दुसरा झापूक झुपूक होईल. झापूक झुपूक झापूक झापूक झापूक. मेरे से नाद मत कर. नादखोळा म्हणतो मी नादखोळा शाहीर आहे. बाई तुझा असा खुळखुळा करून टाकीन का लहान पोरांना पण वाजवायच्या लायकीची नाही राहणार. बरोबर ना. अरे बुवा खुळखुळा किती महत्वाचा असतो तुला माहितीये काय. लहान पोरं हातात धरून तोच वाजवतात खुळखुळा. तुझा वाजवली नव्हता का नाही. तुझ्या पोरांनी तुझा खुळखुळा वाजवली नव्हता की नाही बुवा लहानपणी. तर खुळखुळाचा बुवा बोलू नकोस. खुळखुळा सगळे जण वापरतात. तू पण वापरला असेल आणि तुझा पण खुळखुळा वापरला असेल तुझ्या पोरांनी. त्याच्यामुळे खुळखुळालाही महत्वाचा असतो. कधी विसरू नकोस हे. रायगड रत्नागिरीचा भेदभाव मी कधीच केलेला नाही आणि कधी करणार देखील नाही. हे तुला सांगणार कोण आहे ना. कोण मुतलंय तुझ्या कानात येऊन त्याला संडास नाही भेटलाय मुतायला. तो मला माहितीये. मी नावात सकट सांगेन तुला हे कोणी सांगितलं ते. हॅलो काय होतोय. खोट लावून पळतात मग ती माणसं. येतात सांगतात काय ना काहीतरी सांगायचा म्हणून. हा हो आपण रायगडवाल्यांना ही अशी बोलते अरे तशी बोलते. अरे रायगडवाले तुम्ही शाहीरांना मी म्हटले याच्यात भेदभाव कुठं आला रायगडने. तर हा भेदभाव मी कधी करणारच नाही. मला तुम्ही सगळी माणसं लय जीवाभावाची आहात आणि खूप म्हणजे खूप माझ्या मनात तुम्ही सर्वांनी घर केलेलं आहे एवढं लक्षात असलं. उद्या जर मला कोणीही या रायगडमध्ये बोलवलं ना तर मी मानात ठाणात आणि हसत मुखाने येईन तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून. दांडू आरपार गेल्यावर बाई अय्या अय्या करते है ना. मी मागा पहिल्याच बारीत म्हटलं छैया छैया आणि अय्या अय्या. ह्या काही शायऱ्या असतात का हो. छैया छैया ना अय्या अय्या. बाई बाप आपलं ए बुवा तू अय्या अय्या आहेस काय. अरे मर्द म्हणजे कसा असावा तुरेवाला. दाढी मिशीला पेळ घालणारा. या बुवाला मिशीच नाही. या बुवाला ना दाढी आहे ना मिशीच नाही. केसच नाही बुवाला. बुवा चमन होऊन येतो चमन. आणि गॉगल लावून. अरे चोर एक चोर बुवा. इंस्टाग्रामला कोणी पण माझे आता जाऊन अकाउंट चेक करा तेजल पवार म्हणून. त्याच्यामध्ये बघा कालचीच व्हिडिओ व्हायरल झाली. हा बुवा म्हणतो ही चष्मा गॉगल लावल्यावर माकडीन दिसेल बोलला ना. मग मी काय केला होता काल बारीत आपला गॉगल नेला आणि लावला हो आणि झापूक झुपूक डान्स केला. तर लोक म्हणाली बाई आडच दिसता तुम्ही. आणि ती माझी कॉपी ह्यानं आज पहिल्या बारीत केला. आणि किती रे तू थुकरड बुवायस रे. म्हणजे तुला कायच नाही भेटलं तर तू आता ह्याच्यावर आलास काय दुसऱ्याची कॉपी करायची. द्या होतो गॉगल. शाहीर तेजल पवार सौ तेजल पवार गोता गॉगल लावल्यावर माकडे दिसते का आडच दिसते. आता तुम्हीच सांगायचं.
व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या साक्षीने या बुवानी माझ्या गवळणीची कटिंग दिली पाहिजे. हा झालं. गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे, फलंदाजांनी फलंदाजी केलेली आहे, बॅटिंग चांगली केलेली आहे, हे उत्कृष्ट केलं. बस याच्यात गंडवला आणि काट कोण देणार याचा बापूस? गवळणीची काठ देणार कोण? काय मोठे म्हणजे तत्वज्ञानी चौथ्या गाण्यात प्रश्नाचं उत्तर देताना हा शंकर आणि पार्वतीचा वाद आहे, हा त्या आदी मायेचं भांडण आहे. आणि आता पडत मोठा पाऊस आहे. तर बुवा मग ज्यावेळी शंकर आणि पार्वतीचं भांडण असतं, तंटा असतो, त्यावेळी मी जे गाणं तुला बोललेलं लागलं तर त्या गाण्याची तुला कटिंग द्यायला नको काय? द्यायला पाहिजे ना? का तुला 12 बोड्याचा एवढा लागला बुवा? तुला त्या 12 बोड्यावर काही सुचणारच नाही. अरे तुला काही तुझ्या 7 पिढ्यांना पण नाही सुचणार. म्हणतो काय विषय आहे 12 बोड्याचा जाधव, काय विषय आहे गवळणीचा? अरे का तोच विषय तुला झोंबला म्हणून ना रे तू गवळणीची कटिंग नाही दिलीस मला. अरे गोट्या सोट्या दांडू, आता तुझ्या गोट्या केवढूच येतात किती सगळ्यांनी बघितल्या. झालाच आहे तू, गलपटलाच आहे बुवा. आता शाप नुसता केसाला मेहंदी तेवढा लावून येतो सर आणि बाऱ्या करतो सर. हा आणि तुझ्या गोट्याला सोट्या त्या पाहिजे तुला गवळणी. अरे तसल्या माझ्याकडे हजारो पडलेत, पण आज कसा लावलाय एकदम 12 बोड्याचा, मस्त की नाही? मला बोलतात नवीन विषय आणि ह्यांचे विषय. दुसरी बारी भेटली तरी चालेल आणि नाही भेटली तरी चालेल. का? कमी आहे पाहिजे त्यांना, त्याशिवाय त्यांना जमत नाही. आता बघा इथं आल्यावर माईक हातात घेऊन बोलतात, पण काय की मला दुसरी बारी नाही भेटली चालेल पण पैसे द्या, पैसे द्या. आणि नंतर बोलतात नाही नाही मी पायकोळी बुवांच्या आपल्या शब्दासाठी आलो. मग बुवा कशाला भीक मागतोस पैशांची रे? का पैसे द्या पैसे द्या म्हणजे किती हावरा बुवा आहे हा? हावरा पण आहे ना, सागलाचा आहे हो हा. म्हणतो माझी फेमस गवळण आहे. फेमस कसली? फेमस थुकीची चव नाही तुझ्या गवळणीला, चिकट झालंय म्हणतो खाली चिकट. तुम्हाला ऐकायला येतंय काय का पावसामुळे? येतंय ना? एकदा चाल होऊन जाऊ दे, तोपर्यंत कमी झालं तर ठीक. जरा आवाज त्या नरम गदा, कारण पावसामुळे त्या आवाज जास्त जात नाही. हॅलो हॅलो. तर बुवा तुम्ही माझ्या एका गाण्याची कटिंग नाही देऊ शकलात, मी तुमच्या स्तवन पासूनच्या सर्व कटिंग लिहून आणल्या सगळ्या. उदयास आले
बुवा राधे लागल तुला दमा असं चढ नागावर आता उपाय नाही बघ करशील काय खाली चिकट झाल्यावर बरोबर विषय काय पटवून देतो बुवा की राधा या घाटीने चढते मग आता खाली चिकट माती झाली आणि ती वाट चिकट झाली बरोबर म्हणजे माती चिकट झाली हे पण बुवा बोलला मग आता ती चिकट झालेली माती तू पण खातोस आहे ती चिकट झालेली माती तू पण खाल्लीस आहे बचाग भर मग तुझ्या यशोदा माई तुला म्हटलं ना तू माती खाल्लीस नाही माई मी नाही माती खाल्ली आकर मग आ केला तेव्हा पूर्ण विश्व यशोदे माईला त्या कानाच्या तोंडात दिसलं होतं ही कथा आहे मग ती चिकट झालेली माती तुझ्याच ओठावर पण लागली तुझ्याच ओठावर पण लागली ती माती खाताना तुझ्याच ओठावर लागली माती गवळ्यांची कटी कान सांगते खरं मला वाटत नाही बरं खाली चिकट झालेलं ओलं ते सारं सगळं ओलं चिकट माती खाली चिकट झालेलं ओलं ते सारं तुझ्याच ओठावर लागलंय वर खाली चिकट झालेलं ओलं ते सारं त्यांना माझा मानाचा मुजरा परंतु माझे 3 प्रश्न विचारलेले होते त्या मंदिराची उंची किती तेथे वृक्षाचं नाव काय आणि त्याचं वैशिष्ट्य काय बुवा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर आज बसलेल्या या देवीची मी शपथ घेऊन सांगते तुम्ही दिलेलं उत्तर साफ चुकीचं आहे सर्वांनी टाळ्या वाजवल्या मला मान्य आहे पण त्याची उंची तुम्ही सांगितली 31 फूट चुकीची आहे त्यानंतर तुम्ही वृक्षाचं नाव सांगितलं पिंपळ वृक्ष चुकीचं आहे आणि त्याची वैशिष्ट्य तुम्ही सांगितले ब्रह्मा विष्णू महेश चुकीचं आहे साफ उत्तर चुकीचं आहे आणि आता मोठा आणि महत्वाचा विषय ज्या विषयावरून तुला आज नाही झोपवून गेले नाही तर तुला इथं गाडूनच जाणार आहे कालच या बुवाची आणि माझी या वर्षातली पहिली बारी झाली बुवा काय म्हणतो मी हिच्यासोबत काल रात्री पण केला आज मला दिवस करायचा होता पण आता पण रात्र झाली असू दे आता पण करीन तुला लई घाज आहे ना करायची मग माझ्यात घाज आहे तुझी जिरवायची आता बघ तुझी कशी जिरवते प्रश्न काल मला दिला ऐकवायची ऐका सर्वांनी ऐका काल रात्रीच बारी झाली रात्री मला प्रश्न काय दिलं की शतामुखी रावणाला कोणी मारलं हा त्यांनी मला प्रश्न दिला काल रात्री दिलेला प्रश्न होता लगेच प्रश्न बघून मी उत्तर द्यायला तेवढं ग्रंथ वाचन मी नाहीये मला सुद्धा ग्रंथाचा आधार घ्यावा लागेल माझे जे थोर मोठे आहेत गुरुवर्य त्यांना विचारावं लागणार काल रात्री पासून मला माहिती होतं आज याचा कार्यक्रम आणि माझा इथे मेंदडीत आहे काल रात्रीपासून त्याच्या प्रश्नाचा पाठ पुरावा करत मी उत्तर शोधलं आज याच्या प्रश्नाचं उत्तर देते नाही देते तोपर्यंत बुवा मला दुसरा प्रश्न टाकतो हा कसला खेळ आहे जर तू प्रश्न बदलतोयस तर तुझ्या प्रश्नाची प्रत तरी आम्हाला दे की बुवा माझा प्रश्न बदललेला आहे मग आता तू आज मला बुवा वेगळा प्रश्न विचारतोस म्हणजे तुला शक्तिधुरेचे नियम माहितीये
मी उत्तर देते ते बरोबर आहे की नाही. एक प्रश्न तुझा मला विचारलेला, जेव्हा तू माझ्यासमोर फोडशील तेव्हा दुसरा प्रश्न तुला तू टाकशील की नाही मला. आज डायरेक्ट येऊन बुवा दुसरा प्रश्न सांगतो, म्हणजे बुवाला कळलंय की या बाई तेवढी धमक आहे आणि बुवाची अर्धी बोली झाली, म्हणून बुवानं आज येऊन प्रश्न बदलला. हा तुझा मेन मोठा पॉइंट. तर तुझ्या प्रश्नाचं कालचं उत्तर आहे की शतामुखी रावणाला सीता मातेने वध केलेला आहे, सीता मातेने मारले. आणि हा साधा सोपा प्रश्न आहे बुवा तुझा. तुला माहिती होतं बाई ही फोडणार उत्तर, म्हणून तू आज प्रश्न बदललास. आजच्या पण प्रश्नाचा पाठपुरावा करेन आणि पुढच्या बारीक नक्कीच तुला याचं उत्तर देईन. एक चाल होऊन जाऊ दे, मग आपली गाणी घ्यायची. आमचे गुरु फार ज्ञानी आहेत. मी बुवांनी मगाशी प्रश्न विचारताच त्यांना पाठवलं आणि उत्तर लगेच आलेलं आहे. 2 मिनिटं बसा. आताच मी सांगितलं बुवा पुढच्या वेळेला देईन, पण नाही, तुझ्या समोर हात मी कधी टेकलेच नाही आणि कधी टेकणार पण नाही. मग ते उत्तरातून असू दे नाही तर बारीतून असू दे, प्रश्नाचं उत्तर देते बुवा तुमच्या. बुवांनी असा प्रश्न विचारला की आधी माया का मरत असते. तर बुवा आधी माया कधी मरत नाही, मात्र आधी मायेची अनेक रूपे घेते. दुष्टांत मारण्यासाठी पार्वती अनेक रूपे घेते, वेगवेगळ्या दैत्यांना मारण्यासाठी ती रूपे घेते, पण ती कधीच मरत नाही. हे तुमच्या प्रश्नाचं आज दिलेलं उत्तर. आणि हो, जमलं तर मान्य करा, कबुली द्या, कारण तुम्ही लई खोटारडे बुवा आहे ते मला आज कळलं. आता आज वर्षातून तुमचा माझा दुसराच सामना आहे, पण दुसऱ्या सामन्यातच मी तुम्हाला ओळखलं की तुम्ही काय आहात ते. म्हणून पद गायला बुवानी हिच्या दुसऱ्या बुवाच्या पुढ्यात झोपली. कथा गायली बुवानी. ही हरामखोर पक्की चमडी चोर, कारण एकच वासनात तापली. हिचा असताना सख्खा नवरा, बाई दुसऱ्याच्या पुढ्यात झोपली. विषय आहे अहिल्याचा. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, हिला भोगण्यासाठी इंद्रदेव रूप घेऊन आला होता गौतम ऋषींचं. तर आता 2 मिनिटं विषय ऐकायचा सर्वांनी. आपल्या पतीचं रूप घेऊन एखादा परपुरुष येतोय म्हणजे खास कोणामध्ये आहे हो? त्या परपुरुषात आहे की नाही? जर तू तिच्या पतीचं रूप घेऊन तिला भोगतोयस म्हणजे चमडी चोर कोण आहे? तू आहेस बुवा. बाई चमडी चोर कशी मग? आता ज्यावेळी इंद्रदेवाने भोगलं त्याच्यानंतर त्या गौतम ऋषींनी तुला शाप काय दिला? अय बुवा, योग्या बुवा, योग्या बुवा. तर इंद्रदेवाला गौतम ऋषींनी असा शाप दिला की तुझा सगळा पुसून जाईल रे, तुझा सगळा सामान पुसून जाईल रे. भोगलंच तू माझ्या बायकोला पण तुझा सगळा पुसून जाईल. मग आता तुलाच तुझी कथा रिटर्न बॅग कटिंग में कैसे देते देख. करून चमडी गिरी याने माती खाल्ली, मग शाप दिलाई जो मान, मग शाप दिलाई जो मन.
गॉगल लावून नाचून दाखवलं हो की नाही. तुम्ही प्रश्न विचारलात, मी मागच्या प्रश्नाचं पण उत्तर दिलं, या पण प्रश्नाचं उत्तर दिलं. तुम्ही गवळण गायली, मी तुमच्या गवळणीची कटिंग दिली. तुम्ही पद गायलं, तुम्ही तुमचा सामान घुसवला, म्हणजे उत्तर दिला. याला बोलतात बारी. आता वन साइड बारी, 2-3च गाणी तुला मोकळे मारते आम्ही करून जाणार आहे बघ कशी. कारण पाऊस पडतोय, बुवांना तर काय अक्कल नाही किती वेळ बारी करायची काय, पण आम्हाला हाय हो देवान दिलेली अक्कल, म्हणून आम्ही तेवढ्या वेळात बारी संपवतो. हरता पैसा आधी महेशी नुसता करतोय भांडण उघडा नागडा फिरी योगेश जटा उठती रागान उघडा नागडा फिरी योगेश जटा उठती रागान हरता पैसा आधी महेशी
माता पार्वती सोबत पैज हरल्यानंतर शंकराला फार क्रोध अनावर झाला होता. शंकर म्हणजे योगेश आणि म्हणून तो आपलीच जटा उपटत होता. हा विषय आहे बुवा. तुम्ही विचार करा, तुम्ही जे काय बोललात त्याच्या सगळ्यांवर मी बोलणं शास्त्रातच देते. म्हणून दोन वीर या रणामध्ये कसे पडले तर तुटून, पण कळेना मला मध्येच आला हिजला कुटून, पण कळेना मला मध्येच आला हिजला कुटून. असताना शिखंडी तेथे आले होते. धनंजय पाटील यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आभारी आहोत. आणि म्हणून शिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदर गेलं वर, बघा नटली अशी सुंदरी, बघा नटली अशी सुंदरी, रूप भिल्लीन घेऊन, तेव्हा योग्या पळाला आपला लंगोट ठेवून, नक्की असा कार्यक्रम बुवा सादरीकरण करायचं असतं. लोकांना मजा द्यायची असते. नुसतं आपलं इथे यायचं, झापूक झुपूक गोली गट असे डायलॉग मारले का बारी होत नाही. समजलं का? माझा बाच्चा, ए माझा बाच्चा, गोली गट वरतात तुला तुला बुकीट टेंगूळ देतो. बाई काय हा प्रकार? मला आणि बुकीट टेंगूळ 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 व टेंगूळ तुझ्याकडे असेल, माझ्याकडे नाही काय. तर सुरेखा मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ धनवी अनंत कांबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आज या ठिकाणी भले थोडं साऊंड आपलं लाईटमुळे प्रॉब्लेम झाला, काही होऊ दे, पण आज तुम्ही तुमची एनर्जी या ठिकाणी कमी पडू दिली नाही. करत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. रसिको, आज तुमचा हा जो प्रतिसाद आहे
तो लाख मोलाचा आहे. आज तुमच्या साक्षीने या ठिकाणी 10वा कार्यक्रम माझा संपन्न करत असताना फार आनंद होत आहे. आणि पुन्हा कधी तुम्ही बोलावलात तर थाटा माटात आणि हसत मुखाने येईन हा माझा शब्द देते. दुसरी फेरी संपलेली आहे हे जाहीर करते. योगेश बुवाला त्यांच्या फेरीसाठी शुभेच्छा देते. करायची असेल तर कर बुवा, नाही तर मला नाही वाटत या बुवाला इंटरेस्ट राहिलाय दुसरी बारी करायचा. यान पहिल्या बारीतच हात टेकला नव्हते असे की हा नाही भेटली तरी चालेल दुसरी बारी, म्हणजे तू हात आणि पाय आणि तुझा अंग पण टेकला सगळा खाली. एक रात्रीचं जागरण झाला, कालचा तर काय नुसता उडपणा मारतोय, लॉर्ड फॉकलम झाला. आणि आम्ही 10 दिवस कार्यक्रम करतोय, आम्ही कोणाला सांगायचं रे? एवढा बुवा हा नको स्वतःला मोठा समजू. झंटलमॅन नाहीस तू मोठा, झंटलमॅन. ऐकलंस? तर आता तुम्हाला तुमच्या वारीसाठी शुभेच्छा देते. आणि आज त्या नवरात्र उत्सवानिमित्ताने आज आपल्या देवीच्या चरणाशी जो जागर चालू आहे त्या आपल्या देवीचं गाणं शेवटी घेते आणि माझी वारी संपन्न करत आहे. या नवरात्र उत्सवाचा शेवटचा कार्यक्रम संपन्न करत आहे म्हणून गाणं बघा काय घेत आहे. बांगड्याची माळ, लिंबावानी डोळ, मौबी हाय नदीच्या काठाला, लखाबाई पोतरा झाला रे भेटीला. नवरात्रीच्या 9 दिवसाला आली भक्तांना तारया, आली भक्तांना तारया. आदि माया आली दुष्टांना मारया. ही आदि माया असते बुवा, आदि माया दुष्टांना मारायला येते. आदि माया कधी मरत नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर बुवा. Bye.
गावातील सर्व कोळी समाजाचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते की आज आम्हाला हा कार्यक्रम तुम्ही करण्याची संधी दिलात. पुन्हा एकदा विजय पायकोळी बुवा त्याचप्रमाणे दुर्वास पायकोळी बुवा यांचे मनपूर्वक आभार मानते. तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि तुमची रजा घेत आहे. बुवांना शुभेच्छा देते आणि आता तुमची रजा घेत आहे. या बारीची सांगता करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.
बात है. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. बोल शक्ती वाले